आद्य क्रांतीपिता लवचिक सर्वांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, कामगार संघटनेचा, कामगार संघटनेचा। आज आपण साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंती निमित्त सालाबाद प्रमाणे यंदाही 106 किलोचा केक आपण कापण्याचं नियोजन केलं। याच्या माध्यमातून आम्ही इथं आपल्या मातंग समाजातले सर्व यांचा एक मेसेज केंद्र शासनापर्यंत, या महाराष्ट्र राज्य शासनापर्यंत गेला पाहिजे। आरक्षणामधील उपवर्गीकरण तात्काळ 1 वर्ष झालं अजून जाहीर होऊन अजूनपर्यंत लागू झालेलं नाही, ते तात्काळ त्याची अंमलबजावणी करावी। यासाठी आम्ही सर्व संघटनेचे व सर्व समाज बांधव आज आम्ही इथं साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंती निमित्त केक कापून आम्ही हे एक समाजाला मेसेज देऊ इच्छितो। आणि जो कोणी जय भीम आणि जय लवजी मध्ये काही गटबाजी करत असेल, भांडण लावत असेल, त्या हरामखोरांना मला एवढंच सांगायचंय, आम्ही महार बौद्ध आणि मग आम्ही एक आहोत आणि आयुष्यभर एक राहणार, सोबतची लढाई सोबतच लढणार। किती आमच्यात फूट पाडायचा प्रयत्न केला तरी आमचे फूट पडणार नाही। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम, अरे जय भीम, जय लवजी। आज आपण पाहिलं तर आज महाराष्ट्र राज्य हा ढवळून निघालेला आहे। 2 समाजात भांडणं लावण्याचं काम काही जातीवादी लोक करतात, काही राजकारण लोक करत असतील। आम्हाला एवढं सांगायचंय की महार समाज आणि मातंग समाज एक भाव आहे, याच्यामध्ये दुरावा होऊ नये म्हणून यंदाच्या वर्षी आम्ही दरवर्षी सालाबाद प्रमाणे 98, 99, 101, 102, 103, 104, 105 किलोचे केक दरवर्षी आम्ही इथं कापत असतो। आज साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती निमित्त 106 किलोचा केक आम्ही इथं कापतोय। पण त्याचबरोबर आम्ही सर्व समाज बांधवांना एक मेसेज देतोय, भारतीय संविधानाने जो आम्हाला अधिकार दिला, सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश दिला, त्याला 1 वर्ष पूर्ण होऊ नये, अजूनपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही, ती तात्काळ अंमलबजावणी पूर्ण करावी। आरक्षणाचं आमागडानुसार वर्गीकरण तात्काळ लागू करावे, कारण ही सकल मातंग समाजाची अनेक वर्षापासूनची मागणी आहे आणि याच मागणीसाठी सर्व आमच्या मातंग समाजाचे नेते सर्व 40-50 वर्षापासून लढा देत आहेत। एवढंच मी या माध्यमातून सांगतो। मागणी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश हा अंमलबजावणी करण्यासारखाच आहे आणि त्याचबरोबर माननीय आमचे मुख्यमंत्री साहेब त्यांनी जाहीर केलेले, त्यांनी स्वतःचा निर्णय नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी ते करणार आणि आम्हाला विश्वास आहे ते करणार। आणि आज आमचे केंद्रीय मंत्री अमित भाई शहा, मुख्यमंत्री साहेब आमचे देवेंद्रजी फडणवीस, त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेब असतील, सुनीत्राताई पवार असतील, या सर्वांनी आज सकाळी आपल्या या साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा सारसबाग येथे भेट देऊन आम्हाला हे सांगून दिलेलं आहे की आम्ही तुमच्या सोबत आहोत। जे कोणी भांडणं लावायचा महारामध्ये भांडणं लावायचा प्रयत्न करतोय त्यांना आम्ही मेसेज देऊ इच्छितो। क्रांतीपिता लवचिक सर्वांचा। शिक्षण करत नाहीये त्याच्याबद्दल ज्या आज आपण पाहिलं असेल, शिक्षणाचं प्रमाण आता एवढं मोठं मातंग समाजामध्ये व SC मध्ये मोठ्या प्रमाणात आहे, पण केंद्रामधनं राज्यामधनं भरतीची काही प्रक्रिया राबत नाही। त्याचबरोबर या अनुसूचित जातीमधील उपवर्गीकरण तात्काळ लागू करून ही सर्व भरती आणि या विद्यार्थ्यांना सखोल न्याय द्यावा, हे आम्ही केंद्र शासनाकडे आणि महाराष्ट्र शासनाकडे आम्ही विनंती करतो। त्यांच्या पुढे काय मागणी केली किंवा काय प्रस्ताव दिला?